नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की पुणे शहर, पुणे झडपी च गेल्या वेळेस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जेव्हा रिझल्ट लागला पहिल्या फेजचा 25/2 म्हणजे 25 फेब्रुवारी 2024 त्यावेळेस पुणे शहर किंवा पुणे झडपीचं मेरिट काय होतं, त्यावेळेस पुणे झडपीला कोणत्या कास्टला जागा होत्या, कोणत्या कास्टला जागा नव्हत्या याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत आणि त्यांची मेरिट लिस्ट पाहणार आहोत. चला मित्रांनो बघू. पुणे शहरात मध्ये त्यावेळेस एससी कॅन्डिडेटच्या जागा होत्या, ओपनच्या कॅन्डिडेटच्या जागा नव्हत्या त्यावेळेस. आणि त्या पहिल्या राऊंड मध्ये शेड्यूल कास्ट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एससी 32 पोस्ट होत्या आणि 28 विद्यार्थी प्रेझेंट झालेले आहेत. 112 एवढं मेरिट लागलेलं आहे. त्याच पद्धतीने जे की शेड्यूल कास्ट एससी 30 जागा होत्या महिलांसाठी, 30 पैकी 30 महिला हजर झाल्या, त्यांचं सुद्धा मेरिट तेवढंच, म्हणजे दोन्हीचं तेवढंच मेरिट लागलेलं होतं. आता प्रोजेक्ट अफेक्टेडला इथे 5 जागा होत्या, प्रकल्पग्रस्तला एक विद्यार्थी हजर झाला आणि 87 मार्काला मेरिट लागलेलं आहे. आता तुम्हाला इथे दिसून येईल म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड. आता पुढे जाऊ आपण. एसटी कॅटेगरीचं त्यावेळेस काय मेरिट होतं पुण्यामध्ये, तर बघा एसटी कॅटेगरी जर बघितली तर विद्यार्थी मित्रांनो 41 जागा होत्या, 40 विद्यार्थी हजर झाले, त्यापैकी 90 मार्काला मेरिट लागलेला आहे, म्हणजे कट ऑफ लागलेला आहे. 90 मार्कापेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले आहेत असं म्हणता येईल. ठीक आहे. एसटी कॅटेगरी वुमेनचं मेरिट 38 पैकी 38 महिला हजर होत्या आणि 62 मेरिट लागलेलं आहे त्यांचं, फक्त 200 पैकी 62 एवढं मेरिट लागलेलं आहे. त्याचनंतर बघा एसटी कॅटेगरीचे प्रोजेक्ट अफेक्टेडचे 2 विद्यार्थी हजर झाले आणि 87 मेरिट लागलेलं आहे. इथे त्यांना भूकंपग्रस्त भेटलाच नाही, मागच्या भरतीमध्ये स्पोर्टमॅन भेटलाच नाही. त्याचबरोबर अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ओबीसी या कॅटेगरीचं मेरिट काय लागलेलं आहे. आता ओबीसी मध्ये 3 जागा होत्या, 3 पैकी एकही विद्यार्थी प्रेझेंट झाला नाही आणि विद्यार्थी मित्रांनो मेरिट दाखवलेलं नाही. ओबीसी मध्ये महिला 2 जागा होत्या, 2ला 2 जागा इथे महिलांसाठी होत्या आणि विद्यार्थी मित्रांनो 137 मार्काला मेरिट लागलेलं आहे. सातत्याने तुम्हाला दिसत असेल महिलांचं मेरिट हे पुण्यामध्ये जास्त लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे ते रेड झोन म्हणून पकडून चला. ठीक आहे. झोन कसा आहे, रेड झोन आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा ईडब्ल्यूएस साठी मेरिट काय लागलं होतं आणि बरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी इतर जिल्ह्यामध्ये जॉब करण्यास गेले. आता ईडब्ल्यूएस बघा, मी सुद्धा याच्यामध्येच होतो, माझा सुद्धा नंबर लागला नव्हता. इकॉनॉमिकल विकर सेशन म्हणजेच 15 पैकी 14 विद्यार्थी आले, प्रेझेंट झाले आणि मेरिट लागलेलं आहे 125. किती मेरिट लागलं, 125. इकॉनॉमिकल विकर सेक्शन ईडब्ल्यूएस वुमेनचं सुद्धा मेरिट मित्रांनो 13 पैकी 13 वुमेन प्रेझेंट, 125 एवढं मेरिट लागलेलं आहे. आता पण या ईडब्ल्यूएस यावेळेच जर ईडब्ल्यूएस विचारात घेतलं तर एसईबीसी कास्ट एक ऍड झालेली आहे, म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. त्या मराठा आरक्षणामुळे अजून याच्यामध्ये मेरिटमध्ये फरक पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये जे काही प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत, जे की प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांचं मेरिट लागलेलं आहे 122 मार्काचं मेरिट लागलेलं आहे. अर्थक्विक जर विचारात घेतलं तर त्यांचं एकास एक जागा म्हणजेच 115 मेरिट एवढं लागलेलं आहे मित्रांनो. पुढे बघू आपण मेरिट आणि कट ऑफ किती विद्यार्थी आले होते आणि किती प्रेझेंट झाले होते. तर बघा 175 विद्यार्थी बोलवले होते, पण 180 विद्यार्थी रुजू किंवा डॉक्युमेंट साठी आलेले तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. आता त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट आवर्जून लक्षात घेता येईल आपल्याला, त्यामध्ये कोणत्या वर्गासाठी किती विद्यार्थी आले हे सुद्धा आपल्याला पाहता येतं. लक्षात घ्या इथे कोणत्या वर्गासाठी किती विद्यार्थी आले होते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहण्यास कुठलीच अडचण येत नाही. तर इथे पाहू शकता हे पुण्याचं नंदुरबारचं आहे. ठीक आहे, असो, पण तुम्हाला लक्षात आलं असेल की पुणे या शहरामध्ये किती मेरिट लागू शकतं.
मी रत्नागिरीचं मेरिट टाकलेलं आहे, काही दिवसांनी नागपूरचं सुद्धा टाकेन, सातारा, सांगली, कोल्हापूरचं सुद्धा टाकणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.